भांबेरीमधून आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवत आहेत, तर दुसरीकडे फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेरील सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर येते। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर येते। देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या सागर बंगल्याबाहेरील सुरक्षा वाढवलेली आहे। जरांगेंनी आपण सागर बंगल्यावर जाणार असा इशारा दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सागर बंगल्याच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर येते। मनोज जरांगेंच्या सागर बंगल्यावर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी पोलीस सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे। तर एकीकडे भांबेरीमधली दृश्य आपण बघितलेली होती। या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाजातील लोक जमलेले होते। तर मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊयात। मीनाक्षी माझा आवाज येतोय? मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत मुंबईमधून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। एकीकडे भांबेरीमधून सुधाकर जाधव आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवत होते, तर दुसरीकडे मुंबई ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी येण्याचा इशारा दिला होता तिथून मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? मनोज जरांगे पाटील हे सागर बंगल्यावर येणार असा इशारा त्यांनी कालच दिलेला होता आणि त्यानंतर आता सागर बंगल्याबाहेर कशा पद्धतीचं दृश्य दिसतंय? नक्कीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने येणार असल्याची काल त्यांनी घोषणा केली होती। एकूणच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे त्यांनी आरोप केले होते आणि त्यानंतर ज्यावेळी जरांगे पाटील यांनी घोषणा केली त्यानंतर आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा सरकारी जो बंगला आहे या बाहेर जी सुरक्षा व्यवस्था असते यामध्ये वाढ करण्यात आली होती। आपण पाहतोय माझ्या मागचेच दृश्य आहे ती सागर बंगल्याच्या ठिकाणी मी उभी आहे आणि सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरक्षा व्यवस्थेमध्ये कालपासूनच वाढ करण्यात आलेली आहे। संपूर्ण हा जो परिसर आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा बंगला आहे, या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की इथे येणारे जे रस्ते आहेत जे मार्ग आहेत त्या ठिकाणी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि काल मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना जर माझा बळी घ्यायचा असेल तर मी मुंबईत सागर बंगल्यावर जातो अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि त्यानंतर एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेमध्ये मात्र या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ नये यासाठीच पोलीस बंदोबस्तमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी बॅरिकेटिंग असेल किंवा मग नाकाबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील आज काही वेळातच आपण पाहतोय की आंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत, त्या ठिकाणी आंदोलकांसोबत ते बैठक देखील घेणार आहेत। या बैठकीमध्ये काय एकूणच चर्चा होते ते मुंबईच्या दिशेने येणार आहेत की नाही हे देखील ठरलं जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळते। तत्पूर्वी आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात ह्यावरतीच एकूणच जी चर्चा आहे हे देखील आपण पाहू शकतो। मात्र सध्या आपण पाहिलं तर सागर बंगल्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्थेमध्ये जरी वाढ करण्यात आली असली तरी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने अद्यापही निघालेले नाहीयेत। बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, आंदोलक जे आहेत यांच्यासोबत बैठक घेणार आहेत। मराठा आरक्षणाविषयी गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की कशा पद्धतीत आंदोलन निश्चितच मीनाक्षी आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।